येस. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत जेपी ट्रेडिंग इंडिकेटर 10.0 या सेटअपवरती. ओके. तर आज आपण बरेच ट्रेडर्स आहेत की जे ट्रेडिंग करताना काही प्रॉब्लेम्सना फेस करतात. तर ते काही प्रॉब्लेम्स असे आहेत जे मेन कॉमन बेसिक प्रॉब्लेम्स आपण ट्रेडिंगमध्ये प्रत्येक ट्रेडर्सकडून एक असं ऑब्झर्वेशन केलेलं आहे की त्या ट्रेडरला एक प्रॉपर एंट्री प्राइस मिळत नाहीये. प्रॉपर एंट्री प्राइस मिळाली तर त्याचा एक्झॅक्ट स्टॉप लॉस काय असावा हा त्याला माहित नाहीये. जर त्याला तो स्टॉप लॉस माहित जरी असेल तर त्याला त्याचं टार्गेट 1 काय असेल, टार्गेट 2 काय असेल, टार्गेट 3, 4, 5 काय असतील हे त्याला माहित नाहीये. जर समजा ट्रेड तुमचा स्टॉप लॉस हिट न होता जर तुमचा ट्रेड टार्गेट 1 वरती गेला तर त्या टार्गेट 1 वरती गेल्यानंतर कंप्लीट स्क्वेअर ऑफ करायचा आहे का पिरॅमिडिंग करून तुम्हाला अजून क्वांटिटी ऍड करून टार्गेट 2 साठी वेट करायचं आहे का फक्त बाईंग प्राइसला स्टॉप लॉस आणून तुम्हाला त्यामध्ये फक्त ट्रेलिंग करायचं आहे टार्गेट 2 साठी 3 साठी. या सर्व प्रश्नांचं उत्तर आपल्या जेपी ट्रेडिंग इंडिकेटर देणार आहे. तर चला तर मग बघूया की जेपी ट्रेडिंग इंडिकेटर मध्ये सर्वप्रथम काय काय कॉम्पोनंट्स पहिले आपण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत. तर जेपी ट्रेडिंग इंडिकेटर पहिल्यांदा दिसतो कसा, तर मी इथे तुम्हाला दाखवतो. बघा, यामध्ये तुम्हाला एक कम्प्लीट ओव्हरव्ह्यू आहे. जेपी ट्रेडिंग इंडिकेटर हे एक फक्त बाय सेल दाखवणारा इंडिकेटर नाही, तर प्रत्येक मार्केटच्या प्रत्येक दिवशी प्रॉपर लेवल्स मार्क करून त्या लेवल्स वरती कुठल्या लेवल्स आहेत, कुठल्या लेवल्स वरून खाली पडणार आहे, कुठल्या लेवल वरून वरती रेजिस्टन्स देणार आहे, कुठल्या लेवल वरून सपोर्ट घेणार आहे, प्रॉपरली हे तुम्हाला ट्रेड घेण्याच्या अगोदर समजणार आहे. तर चला, तर आज आपण बघूया की नेमकी या लेवल्स कशा काम करतात. याबद्दल बरेच कन्फ्युजन्स क्रिएट होऊ शकतात की कोणती लेवल स्टॅटिक आहे, कोणती लेवल डायनेमिक आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या इंडिकेटरमध्ये 2 टाईपच्या लेवल्स आहेत. एक आहे स्टॅटिक आणि दुसरी आहे डायनॅमिक. तर डायनॅमिक लेवल्स आणि स्टॅटिक लेवल म्हणजे काय? तर डायनॅमिक लेवल म्हणजे असं असतं की एक लेवल आहे की त्या एका ठिकाणी नाही थांबणार आहे. एक स्टॅटिक असते जी एका ठिकाणी स्थिर राहणार आहे. ठीक आहे. तर आपण इंडिकेटरच्या सेटिंग मध्ये जाऊयात आणि जस्ट अ मिनिट. 10.0 इंडिकेटर आपला इथे ऍड करायचा आहे. इंडिकेटरच्या सेटिंग मध्ये गेल्यानंतर मी या सगळ्या सेटिंग्स पहिल्या ऑफ करून घेणार आहे आणि आपण प्रत्येक इंडिकेटरची प्रत्येक लाईन जी आहे ते आपण 1 to 1 समजून घेणार आहे की ते काय काय आहे. ठीक आहे. लेट्स गो. राईट. ओके. सो तर आता आपल्याकडे आहे जेपी ट्रेडिंग इंडिकेटर 10.0 च्या सगळ्या लेवल्स आपण ऑफ केलेल्या आहेत. 1 by 1 आपण प्रत्येक लेवल बघणार आहोत. सो लेट्स गो. येस. तर आपल्याला समोर दिसतं एक प्लेन चार्ट. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की आपल्या ट्रेडिंगमध्ये जे टेक्निकल अनालिसिस आहे त्या टेक्निकल अनालिसिसमध्ये काही मेजर की पॉइंट्स आहेत जे काम करतात मार्केटमध्ये. त्याचं नाव आहे फिबोनाची, त्याचं नाव आहे पायवोट पॉइंट्स, त्याचं नाव आहे EMAs. राईट. तर बऱ्याच असे काही पॅरामीटर्स आपण मेजर पॅरामीटर्स, मायनर मेजर इंडिकेटर्स जे काय आहे ते सर्व एका ठिकाणी आणून आपण हा इंडिकेटर बनवलेला आहे. तर मी सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो की सेटिंग्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्वप्रथम बघायला मिळणार आहे सेलर टार्गेट 1, बायर टार्गेट 1, बाय अबाव आणि सेल बिलो. त्यानंतर याच्यामध्ये एक बॅकग्राऊंड प्लॉट करायचा आहे जे की ग्रीन झोन क्रिएट होतोय. ओके. चार्ट आपण थोड्या वेळासाठी हाईड करतोय. तर या लेवल्स आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. ओके.
तर या लेवल्स काय डिनोट करतायत, तर फिबोनाची मध्ये ही झिरोची लेवल आहे. कुठली, तर ही लेवल काय आहे, झिरोची लेवल आहे. त्यानंतर ही वरची जी लेवल आहे 24,088 ला, ही सध्या एक 1 ची लेवल आहे. सिमिलरली ज्याला आपण फिबोनाची मध्ये गोल्डन झोन म्हणतो, तो झोन आहे हा ग्रीन झोन, राईट, ज्याच्यामधून एक रिट्रेसमेंट्स आणि एक्सटेन्शन्स आपल्याला फिबोनाचीचे बघायला मिळतात. ओके, सो दिस इज द मेजर लेवल ऑफ आवर इंडिकेटर. त्याच्यानंतर आहे, आपण ह्याच्यामध्ये ऍड ऑन करूया हळूहळू फलक्रम. या फलक्रमला आपण पायवोट पण म्हणू शकतो, पायवोट, बीसी आणि टीसी. तर हा झोन काय करतो, तर दिवसाची, आता ही जी वरची फिबोनाचीची झोन होती ती एक डायनॅमिक टाईपच्या झोन्स होत्या, जे की अकॉर्डिंग टू दी मार्केट कंडिशन त्या लेवल्स मूव्ह अप अँड डाऊन होऊ शकतात. सिमिलरली जे स्टॅटिक लेवल आहेत, जे की त्याला आपण पायवोट पॉइंट्स म्हणतो, तर त्या तुमच्या एका ठिकाणी स्थिर असतात एका दिवसासाठी फॉर अन इंट्राडे मार्केट्स. ओके, सो लेट्स कन्सिडर की मी आता फक्त इथे पायवोट ऍड केलेला आहे, पायवोट आणि त्याच्या झोन्स, राईट. सो लेट्स कन्सिडर माझ्याकडे फक्त आता पायवोट ऍड केलेला आहे. सिमिलरली मी त्याच्या इथे R1, R2 आणि R3 प्लेस करतोय. सिमिलरली मी त्याचे कोफॅक्टर्स S1, S2 आणि S3 ऍड करतोय, राईट. राईट, तर आता याच्यामध्ये मला दिसतंय की मी फिबोनाची आणि हे जे काही पायवोट्स आहेत ते मी एकत्र समोर स्क्रीनवरती मला दिसत आहे. तर आता ह्या ज्या काही लेवल्स ड्रॉ झाल्या, तर याच्यामध्येही काहीतरी मला ॲडॉन्स बघायला मिळणार आहेत. तर या ज्या काही लेवल्स आहेत त्या सर्व तुमच्या एक्झिट पॉइंट म्हणून मानले जातात. ठीक आहे, तर आता एक्झिट पॉइंट मानलं, तर आता एंट्री पॉइंट कशाला आपण मानूयात, तर एंट्री पॉइंट आपण घेणार आहोत आपल्याच इंडिकेटरच्या सेटिंग मध्ये जायचं आहे आणि आपल्याला लॉंग पिरियड आणि शॉर्ट पिरियड हे ऑन करून घ्यायचं आहे आणि एक बॅकग्राऊंड हे प्लॉट करून घ्यायचे आहेत, राईट. तर हे बॅकग्राऊंड प्लॉट केल्यानंतर तुम्हाला हा इंडिकेटर अशा टाईपचा दिसेल, जे की सगळ्या लेवल्स आजच्या आपल्याला मार्क करून झालेले आहे. तर आता या लेवल्स कशा काम करतात, याला आपण कसं वापरायचं असतं हे मी तुम्हाला दाखवतो. नीट लक्ष देऊन मी चार्ट ऑन करतोय, राईट. आता चार्ट ऑन केल्यानंतर एक ऑब्झर्वेशन करायचं आहे, याच्यामध्ये काही ग्रीन कॅन्डल्स आहेत, काही रेड कॅन्डल्स आहेत. तर बाय डिफॉल्ट जर आपण ह्या एका सिमिलर कॅन्डलला 9:20 जी कॅन्डल आपण आता बघतोय त्या कॅन्डलला जर आपण मार्कअप केलं तर ती एक रेड कॅन्डल अपियर व्हायला पाहिजे. बट ती ग्रीन का अपियर होतीये, बिकॉज इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर भले तिचं बेरिश असेल, बट शी इज सपोर्टिंग द अप ट्रेंड. ओके, शी इज सपोर्टिंग द अप ट्रेंड. जर ती अप ट्रेंडला सपोर्ट करत असेल तर ती एक बुलिश कॅन्डल आपण तिला मानू शकतोय अकॉर्डिंग टू दी ट्रेंड. ओके, इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर बेरिश आहे कारण ती रेड आहे, बट एक ट्रेंड मध्ये ती ग्रीन आहे म्हणून ती एक ग्रीन कॅन्डल आहे, राईट. सो जोपर्यंत आपल्या इंडिकेटरमध्ये 3 कंडिशन आहे, जर कॅन्डल ग्रीन असेल तर ट्रेड होल्ड करायचा आहे, जोपर्यंत माझा स्टॉप लॉस जात नाही तोपर्यंत मला होल्ड करायचा आहे, आणि जोपर्यंत एका व्हॅलिड टार्गेट्स पर्यंत जात नाही तोपर्यंत मला होल्ड करायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा एका टार्गेट लेवलला एखादी कॅन्डल टच करते किंवा एखादा वीक टच करते, तेव्हा आपल्याला आपला स्टॉप लॉस एकतर मॉडिफाय करायचा आहे, अदरवाईज आपल्याला तिथे क्वांटिटी ऍड करायच्या आहेत आणि टार्गेट 2 साठी वेट करायचं आहे. आणि जर का तुम्हाला कम्प्लीट एक्झिट करायचं आहे, एक चांगल्या पद्धतीचे पॉइंट्स तुम्हाला मिळाले असतील, तर तुम्ही तिथे सगळ्या क्वांटिटीज एक्झिट करू शकता. तर याच्या पलीकडे दुसरं काही नाहीये. तर बेसिकली आता आपण इथे ट्रेड कसा घेणार, तर ट्रेड घेण्याची काही पद्धती आहेत. बघा, मी इथे याला रिप्ले करून दाखवतोय, राईट. सो लेट्स डू इट. रिप्ले केल्यानंतर मी इथे दाखवतो 0.5x वरती आपण रिप्ले करतोय. चेक करा, लाईव्ह मार्केट चालू झालेलं आहे. आता लाईव्ह मार्केट चालू झाल्यानंतर आपल्याला इथे दिसतंय की कॅन्डल्स काय आहेत, या ग्रीन कॅन्डल्स आहेत. म्हणजे काय आहे, तर कालपासूनचा हा ट्रेड पॉझिटिव्ह चालू आहे. निफ्टीमध्ये आपण बघतोय, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये 2 कंडिशन आहेत. एक तर तुम्हाला जेव्हा तुम्ही फ्रेश ट्रेड घेत असता तेव्हा तुम्ही बाय अबाव
या ग्रे झोनच्या वरती आपल्याला बाईंग करायची आहे. ओके, हा जो काही ग्रे झोन दिसतो त्या ग्रे झोनच्या वरती आपल्याला बाईंग करायची आहे. सिमिलर इथे तो ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे, बट ट्रेड ऍक्टिव्हेट झाला. आता ट्रेड ऍक्टिव्हेट झाल्यानंतर मी इथे बघणार आहोत की माझ्या ट्रेडला जर वरती जायचं असेल तर कुठल्या कुठल्या ऑब्स्टॅकल्सला ट्रेडला फेस करायचं आहे. तर ट्रेडला ऑब्स्टॅकलला फेस करण्यासाठी माझ्यासमोर आहे 23,819, त्याच्यानंतर आहे 23,856 आणि त्याच्यानंतर आहे वरती 23,969. सिमिलरली माझ्याकडे आहे अल्टिमेटली 24,116. तर ह्या 3 ते 4 लेवल्स माझ्याकडे निघून येतात फॉर द डे, डायनॅमिकली अँड स्टॅटिकली. तर आपण याला कसं फॉलो करायचं आहे, जोपर्यंत माझी कॅन्डल ग्रीन आहे तोपर्यंत मी इथे अप्पर साइडला ट्रेडमध्ये होल्ड करतोय. आता मी याला प्ले केलं, आता एक अशी कंडिशन येईल की एक तर त्याचा स्टॉप लॉस हिट होईल किंवा एक तर तो टार्गेट पर्यंत जाईल, राईट. तर आता याचा स्टॉप लॉस काय असावा, तर ट्रेंड चालू कुठून झालेला आहे, फर्स्ट कंडिशन ट्रेंड चालू झालेला आहे इथे. सो या कॅन्डलच्या खाली तुमचा असला पाहिजे एक स्टॉप लॉस. ओके, सो आपण एक मार्क करून घेऊयात, एक लाईन हॉरिझॉन्टल लाईन. ट्रेंड इथून चालू झालेला आहे, इथे मी एक हॉरिझॉन्टल लाईन मारलेली आहे. तर ही लाईन कशाची आहे, तर ही स्टॉप लॉस आहे, राईट. सिमिलरली माझी जी एंट्री पॉइंट आहे तर ती एंट्री पॉइंट माझी असणार आहे या पॉइंटवरती, या ग्रे झोनच्या वरती माझी एंट्री असणार आहे. बट फॉर अन ॲडव्हान्स लेवल मला इथे समोर असं दिसत आहे की जेव्हा मी या कंडिशनमध्ये इथे बाईंग करतोय तेव्हा मला लगेचच थोड्या काही अंतरावरती मला एक लेवल दिसते जी की टार्गेट लेवल आहे. इथे माझा एक ऑपरेटिंग लॉस होऊ शकतो, ऑपरेटिंग मध्ये माझा फॉल्ट येऊ शकतो आणि मी इथे ट्रॅप होऊ शकतो आणि माझा स्टॉप लॉस मी हिट करून घेऊ शकतोय. तर मला एक चांगला क्वालिटी ट्रेड जर हवा असेल तर मला एक लॉंग रॅली मिळणं अपेक्षित आहे. तर लॉंग रॅली मला कशी मिळणार आहे, तर मी ह्या लेवल्सच्या वरती बाय करणार आहे. जी काही लेवल आहे, आता ही फिबोनाचीची लेवल आहे, त्या फिबोनाचीच्या लेवलच्या वरती मला काय करायचं आहे, बाय करायचं आहे. 23,700च्या वरती ऑलरेडी ट्रेड ऍक्टिव्ह झालेला आहे, राईट. आता कॅन्डल्स जोपर्यंत ग्रीन आहेत तोपर्यंत ते होल्ड करायचं आहे. सो लेट सी. तर आता माझं टार्गेट 1 काय असेल, तर 23,819. लेट सी. 23,819 आणि माझा जो स्टॉप लॉस आहे तो खाली आहे. जोपर्यंत माझा स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत मला होल्ड करायचा आहे. जोपर्यंत कॅन्डल्स माझ्या ग्रीन आहेत तोपर्यंत मला होल्ड करायचा आहे. येस, आता इथे तुम्ही बघू शकता की आपलं इथे टार्गेट 1 अचीव्ह झालेला आहे 23,819 ला. आता जेव्हा माझं टार्गेट 1 अचीव्ह होतंय तेव्हा माझ्याकडे आता 2 ते 3 कंडिशन्स आहेत. एक तर मी इथे कम्प्लिटली एक्झिट करेल, एक तर मी माझा जो स्टॉप लॉस होता तो अगोदर इथे होता तो मी थोडासा शिफ्ट करून वरती घेऊन यायचा आहे आफ्टर द टार्गेट 1 कोलिजन. सिमिलरली आता जोपर्यंत कॅन्डल्स ग्रीन आहेत तोपर्यंत मला होल्ड करायचं आहे. आता माझं नेक्स्ट टार्गेट वरती मला दिसते 23,856, राईट. सो लेट्स सी की ते टार्गेट अचीव्ह होतंय की नाही होतंय. या सेटअपमध्ये तुम्हाला कम्प्लीट कॉन्फिडन्स येणार आहे. तुम्ही कुठल्याही रेड कॅन्डलला घाबरणार नाही आहात. तुम्ही जे पॉझिटिव्ह साईडला असताना जे फिअर तुमच्यामध्ये जनरेट होत होतं आणि जे लॉसला तुम्ही होल्ड करून ठेवत होता ते याच्यामध्ये थांबणार आहे. आता इथे आपल्याला बघायला मिळतंय की टार्गेट 2 ला अचीव्ह झाल्यानंतर इथे एक वीक जनरेट झालेला आहे. मग या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, एक तर मी पुन्हा 23,970 पर्यंत थांबणार आहे, अदरवाईज मी इथे एक्झिट करणार आहे, अदरवाईज मी माझा जो स्टॉप लॉस आहे तो मी या झोनच्या वरती घेऊन येतोय. कुठल्या झोनच्या वरती, तर ह्या ग्रे झोनच्या वरती मी घेऊन येणार आहे. ठीक आहे, पुन्हा होल्डिंग ट्रेड. ऑलमोस्ट निफ्टीमध्ये आपल्याला इथे बघायला मिळालेले आहेत साधारणतः
60 to 80 पॉईंट्स, जे की ऑप्शन्सच्या प्रीमियम वरती 30 ते 35 पॉईंटचा ट्रेड आपल्याला बघायला मिळतोय पॉझिटिव्ह साईडला. तर आता स्टॉप लॉस हळूहळू काय होतंय, वरती येतोय. स्टॉप लॉस ट्रेल होतोय इथे, राईट. आता आपल्याला फक्त ही लेवल ब्रेक करायची आहे. एक तर तुम्ही ते एक्झिट करू शकता, अदरवाईज जोपर्यंत कॅन्डल्स ग्रीन आहेत तोपर्यंत होल्ड करू शकता. सिमिलरली स्टॉप लॉसला हळूहळू ट्रेल करायचंय. चेक इट आउट. We'll take some fast forwards. Yes, candles are still in green color, so keep it holded unless and until it touches any levels, right. आता आपल्याला इथे बघायला मिळतंय की ऑलमोस्ट आपल्याकडे एक सेकंड टार्गेट आपण या कॅन्डलला अचीव केलेला आहे, राईट. 11:30 आता 11:30 तुम्ही काय कराल? 11:30 तुमच्याकडे 3 स्टँड्स आहेत. 3 स्टँड असे आहेत की मी पुढच्या वरती 24,116च्या टार्गेटसाठी वेट करेन, अदरवाईज मी इथे कम्प्लिटली एक्झिट करेन. अदरवाईज थर्ड कंडिशन आहे, जो काही माझा स्टॉप लॉस होता तो मी इथे घेऊन येणार आहे, राईट. सो दिस इज द अल्टिमेट वर्किंग ऑफ आवर जेपी ट्रेडिंग इंडिकेटर 10.0 वर्जन. सो अजून पुढे कॅन्डल्स आहेत, सो वी विल कंटिन्यू. येस, आता इथे आपल्याला बघायला मिळतंय की इथे एक रेड कॅन्डल्स जनरेट झालेले आहेत. सो इथे तुम्हाला स्टॉप लॉस जो आहे तो तुमचा जो ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे तर तो एकतर तो इथे ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होऊ शकतो, अदरवाईज ज्याला परत एकदा बाईंग करायचे आहे, ज्याला या ट्रेंडचा भाग होता आलं नाहीये, तर इथे आपल्याला बाय सिग्नल जनरेट होत होता. त्याचं रिझन असं होतं की जोपर्यंत तो इथं या झोनमध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला तो ट्रेंड फॉलो करता येणार नाही, राईट. सो दिस वॉज द प्रॉपर बाईंग ट्रेड. वन्स अगेन हा पुन्हा एकदा बाईंग झोन आहे. जो व्यक्ती पुन्हा एकदा या झोनमध्ये रिबाई करतो त्याच्यासाठी अपकमिंग ऑब्स्टॅकल म्हणजे एक टार्गेट 1 असणार आहे, त्याच्यानंतर सेकंड लाईन त्याचं टार्गेट 2 असणार आहे, राईट. आता इथे टार्गेट 1 याचं अचीव केलेलं आहे, अचीव करून इथे वरती जातोय. स्टील कॅन्डल्स इन ग्रीन. वी आर वेटिंग फॉर द टार्गेट ऑफ 24,116, राईट. कीप इट होल्डेड. आता तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो अजून ट्रेल झालेला आहे, चेक करा, राईट. स्टॉप लॉस अजून ट्रेल झालेला आहे आणि आपण इथे लाईव्ह बघू शकतो की आता जस्ट लाईव्ह 1:20 ही लेवल आपण अचीव केलेली आहे. तर आता याच्यावरती मला काही टार्गेट दिसत आहेत का? नाही. सो दिस इज द अल्टिमेट एंड ऑफ द रॅली इन अ करंट डे. ओके, या दिवसाचे माझे सगळे टार्गेट्स मी अचीव केलेले आहेत. तर अशा प्रकारे मी हा ट्रेंड कॅप्चर करतो. तर बेसिकली याचे अजून पॉईंट्स आहेत जे रिस्क रिवॉर्ड रेशो वरती अवेलेबल आहेत. तर रिस्क रिवॉर्ड रेशो मध्ये तुम्हाला काम करण्यासाठी तुम्हाला आपले जे काही सॅटरडे संडेचे जे काही क्लास होतात त्याच्यामध्ये तुम्हाला हे रिस्क रिवॉर्डचे कॅल्क्युलेशन्स बघायला मिळतील. हळूहळू हा आपण इंडिकेटर डिझाईन केलेला आहे, तो तुमच्याकडे तो अवेलेबल करून घ्या. या स्क्रिप्टला फॉलो करून घ्या. तुमच्यामध्ये तुमच्या अकाउंटवरती हा इंडिकेटर इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल करून झाल्यानंतर तुम्हाला जर काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम वाटत असतील तर तुम्ही DM करू शकता आणि DM करून तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते विचारू शकता. So this was the ultimate working of indicator. Thank you so much.